Hello students, in this video we are going to learn our next part of parts of speech is an adverbs. आज आपण शब्दांच्या जातींपैकी एक असलेल्या क्रियाविशेषणांचा अभ्यास करणार आहोत. Let's see the definition of an adverb. An adverb is a word that tells us something more about a verb, an adjective, another adverb, a phrase or a sentence. म्हणजे वाक्यातील क्रियापद, विशेषण किंवा इतर क्रियाविशेषणांबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण होय. क्रियापदाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द अशीही त्याची व्याख्या केली जाते. लेट्स सी सम टाइप्स ऑफ ॲडवर्ब्स. फर्स्ट, ॲडवर्ब्स ऑफ प्लेस. सेकंड, ॲडवर्ब्स ऑफ टाइम. थर्ड, ॲडवर्ब ऑफ मॅनर. फोर, ॲडवर्ब ऑफ डिग्री. फिफ्थ, adverb of reason. Sixth, adverbs of negation. And 7, adverb of interrogation. Let's learn more about it. यातील प्रत्येक प्रकाराचा आता आपण सविस्तर अभ्यास करूया. फर्स्ट, adverb of place. Adverb of place answers the question where. जेव्हा आपण वाक्याला where असा प्रश्न विचारतो तेव्हा येणारे उत्तर हे adverb of place असते. फॉर एक्झाम्पल, here, there, in, out, up, across, etc. वाक्यांमध्ये पाहायचे असेल तर come here, he is near the door, etc. Adverb of time answers the question when. जेव्हा आपण when किंवा केव्हा असा प्रश्न विचारतो तेव्हा येणारे उत्तर हे adverb of time असते. जसे की now, then, yesterday, soon, early, etc. For example, I saw a movie today. He is playing since morning. या दोन्ही उदाहरणांमध्ये पाहण्याची आणि खेळण्याची क्रिया दाखवलेली आहे. हीच क्रिया आपल्याला केव्हा झाली हे टुडे व सिन्स या शब्दांमुळे समजते, म्हणून ते ॲडवर्ब ऑफ टाइम आहेत. ॲडवर्ब्स ऑफ मॅनर. ॲडवर्ब ऑफ मॅनर आन्सर्स द क्वेश्चन हाऊ. वाक्यातील क्रिया कशा रीतीने घडली याचे उत्तर म्हणजेच ॲडवर्ब ऑफ मॅनर. जसे की इझिली, ब्रेवली, नाईसली, लाऊडली, क्विकली, एट्सेट्रा. वाक्यांमध्ये पाहायचे असेल तर ही रीड्स लाऊडली, शी रन्स क्विकली या दोन्ही उदाहरणांमध्ये वाचण्याची व धावण्याची क्रिया आहे व ती कशी घडली हे आपल्याला लाऊडली व क्विकली या शब्दांमुळे समजते. ॲडवर्ब्स ऑफ डिग्री. It answers the question how much or in what degree. या प्रकारामधून आपल्याला क्रियेचे प्रमाण समजते किंवा एखादी क्रिया ठामपणे किंवा जोर देऊन अशीच झाली आहे असे सांगण्यासाठी हे शब्द वापरले जातात. फॉर एक्झाम्पल, एनी, टू, व्हेरी, क्वाईट, मच, टोटली, एट्सेट्रा. वाक्यांमध्ये पाहायचे असेल तर द वॉटर वॉज टू हॉट, शी स्पीक्स क्वाइटली या उदाहरणांमधून आपल्याला क्रिया नेमकी कशी घडली आहे हे समजते. ॲडवर्ब ऑफ कॉज ऑर रिझन. इट आन्सर्स द क्वेश्चन व्हाय. का असा प्रश्न विचारला असता येणारे उत्तर म्हणजेच ॲडवर्ब ऑफ कॉज ऑर रिझन असते. फॉर एक्झाम्पल, देअरफॉर, बिकॉज, एट्सेट्रा. वाक्यामध्ये पाहायचे असेल तर शी वॉज टायर्ड अँड देअरफॉर अनेबल टू स्टडी. He ran away because a dog was barking at him. या दोन्ही वाक्यांमधील क्रिया अपूर्ण राहिलेली आहे व ती का राहिली हे सांगण्यासाठी देअरफॉर व बिकॉज ही दोन ॲडवर्ब्स वापरली आहेत. ॲडवर्ब्स ऑफ निगेशन. इट इज यूज्ड टू मेक अ सेंटेन्स निगेटिव्ह. एखादे वाक्य नकारार्थी बनवताना या क्रियाविशेषणांचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, नेव्हर, नो, नॉट, नथिंग, एट्सेट्रा. वाक्यांमध्ये ही विल नॉट कम अगेन, शी नेव्हर स्पीक्स लाय या वाक्यांमधील नॉट व नेव्हर या शब्दांमुळे हे वाक्य नकारार्थी बनले आहे, त्यामुळे ते ॲडवर्ब्स ऑफ निगेशन्स आहेत. ॲडवर्ब्स ऑफ इंटरॉगेशन्स. इट इज यूज्ड टू आस्क क्वेश्चन्स. प्रश्न विचारण्यासाठी या शब्दांचा उपयोग केला जातो. फॉर एक्झाम्पल, वेअर, व्हॉट, हाऊ,
etc. जसे की वाय आर यू गोईंग, वेअर डज ही गो. या वाक्यांमध्ये व्हाय व व्हेअर या शब्दांचा संबंध क्रियेशी असल्यामुळे व्हाय व व्हेअर ही ॲडव्हर्ब्स ऑफ इंटरॉगेशन्स आहेत. काही महत्त्वाच्या गोष्टी. मेनी ॲडव्हर्ब्स एंड विथ ly. फॉर एक्झाम्पल अँग्रीली, लाऊडली, हॅपीली, रूडली etc. ॲडव्हर्ब्स टू हॅव कंपॅरेटिव्ह अँड सुपरलेटिव्ह फॉर्म्स. क्रियाविशेषणांचे सुद्धा कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह फॉर्म्स असतात. अँड दे आर यूज्ड फॉर कंपेअरिंग द वे समथिंग इज डन द वे समथिंग हॅपन्स. म्हणजे वाक्यातील क्रियादर्शक शब्दाच्या प्रमाणाची तुलना करण्यासाठी हे शब्द वापरले जातात. फॉर एक्झाम्पल रोहन रन्स फास्टर दॅन मोहन. या वाक्यामध्ये रोहन व मोहन यांच्यातील धावण्याची तुलना केली आहे. शी वॉक्स मोर ग्रेसफुली. या उदाहरणामध्ये तिचे चालणे अधिक ग्रेसफुल आहे हे आपल्याला मोर या ॲडव्हर्बमुळे समजते. आय होप यू अंडरस्टूड द ॲडव्हर्ब्स. ट्राय टू फाइंड आउट more examples of it. Thank you.